खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे नागपूरमध्ये राडा झाला आणि त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा तणाव निर्माण होऊ शकतो अशी चिन्ह सध्या दिसतात आणि त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे NIA दिल्लीचं एक पथक हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शहरामध्ये दाखल झालंय। परभणी, जालना, नांदेडमध्ये सुद्धा संशयित हालचालींवरती NIA पथकाचं लक्ष असेल। ATS अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची सुद्धा माहिती मिळतेय। त्यामुळे आता नागपूरमध्ये निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद राज्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये पसरू नयेत यासाठी आता काळजी घेतली जाते, लक्ष दिलं जातंय आणि यासाठी संभाजीनगरमध्ये आता राष्ट्रीय तपास यंत्रणेचं NIAचं एक पथक पोहोचलेलं आहे आणि सगळ्या हालचालींवरती आता लक्ष ठेवलं जाणार आहे। मराठवाड्यामधल्या संभाजीनगरच्या जवळ असणाऱ्या खुलताबादमध्ये असणारी ही जी कबर आहे त्यावरून एकूणच हा वाद निर्माण झालाय। कृष्णा गेंडे आपल्याला माहिती देतील। कृष्णा, आता मराठवाड्यामध्ये विशेष काळजी घेतली जाणार आहे, कुठलाही तणाव होऊ नये या सगळ्या पार्श्वभूमीवरती लक्ष ठेवलं जातंय लहान सहान हालचालींवरती। NIAचं एक पथक देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेलं आहे आणि कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याचं विशेष लक्ष या ठिकाणी असणार आहे। ATSची देखील मदत घेतली जाणार आहे आणि दोन्ही संघटना म्हणजे हिंदू संघटना असतील, मुस्लिम संघटना असतील, यातील जे सातत्यानं वाद निर्माण करणारे कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती विशेष लक्ष ठेवलं जाईल अशा प्रकारची देखील माहिती आहे। आणि जेलमधून सुटून आलेले जे कैदी आहेत किंवा इतर जे अशाच वादांमुळे जेलमध्ये गेलेले व्यक्ती आहेत त्यांच्यावर देखील विशेष नजर असणार आहे। केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही तर जालना आणि इतर परिसरात देखील व्यक्तींवरती नजर ठेवणार असल्याची माहिती मिळते आणि गेल्या 2 दिवसापासून हे पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अगदी धन्यवाद कृष्णा माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।